क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। समृद्धी महामार्गावरील अनधिकृत ट्रक पार्किंगमुळे मोठ्या दुर्घटनेचा धोका। मनसेचे निवेदन, प्रशासनाला तातडीच्या कारवाईची मागणी। राज्याच्या महत्त्वाकांक्षी आणि अतिवेगवान वाहतुकीसाठी उभारण्यात आलेल्या समृद्धी महामार्गावर इगतपुरी ते आसनगाव तसेच निंबवली टोल प्लाझा परिसरात रात्रीच्या वेळी मोठ्या प्रमाणात ट्रक, ट्रेलर, कंटेनर आणि इतर अवजड वाहने अनधिकृतरित्या रस्त्याच्या कडेला व वाहतूक लेनमध्ये उभी केली जात असल्याने गंभीर अपघाताचा धोका निर्माण झालाय। या संदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने संबंधित विभागाकडे तक्रारवजा निवेदन सादर करून तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली। मनसेच्या निवेदनानुसार समृद्धी महामार्ग हा अतिवेगवान वाहतुकीसाठी विकसित करण्यात आला असून दररोज हजारो नागरिक, खासगी वाहने, प्रवासी बस तसेच मालवाहतूक करणारी अवजड वाहने या मार्गाचा वापर करतात। मात्र इगतपुरी ते आसनगाव दरम्यान आणि विशेषतः निंबवली टोल प्लाझा परिसरात अनेक किलोमीटरपर्यंत ट्रक व कंटेनरच्या रांगा लागलेल्या दिसून येतात। काही ठिकाणी तर रस्त्याच्या 2 ते 3 लेनपर्यंत ही वाहने उभी असल्याने प्रत्यक्ष वाहतुकीसाठी केवळ एक लेन उपलब्ध राहत असल्याचे निदर्शनास आले आहे। रात्रीच्या वेळी कमी दृश्यमानता, पावसाळी वातावरण, धुके अथवा वाहनांचा वेग लक्षात घेता अशा प्रकारे उभी असलेली वाहने चालकांच्या लक्षात वेळेत न आल्यास भीषण अपघात घडू शकतो। विशेषतः मागून येणाऱ्या वाहनांना अचानक लेन बदलावी लागत असल्याने साखळी अपघात, वाहनांचे नियंत्रण सुटणे तसेच मोठ्या प्रमाणावर जीवितहानी होण्याचा धोका निर्माण झालाय। विशेष म्हणजे या गंभीर समस्येबाबत पोलीस प्रशासन तसेच निंबवली टोल नाक्यावरील अधिकारी सातत्याने रस्ते विकास महामंडळ व संबंधित महामार्ग प्राधिकरण यांच्याशी पत्रव्यवहार करीत आहेत। विविध माध्यमातून या प्रश्नाची दखल घेण्याची विनंती करण्यात आली असून परिस्थितीची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंतही पोहोचविण्यात आली आहे। मात्र संबंधित प्राधिकरणाकडून या प्रश्नाकडे अपेक्षित गांभीर्याने लक्ष दिले जात नसल्याची खंत व्यक्त करण्यात आली आहे। स्थानिक नागरिक, वाहन चालक आणि प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर असताना प्रशासनाकडून ठोस कारवाई होत नसल्यामुळे नाराजी वाढत आहे। एखादी मोठी दुर्घटना घडल्यानंतर कारवाई करण्यापेक्षा संभाव्य धोका ओळखून तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे मनसे पदाधिकाऱ्यांनी नमूद केले आहे। या निवेदनात महामार्गावरील अनधिकृत पार्किंग तात्काळ हटविणे, रात्रीच्या गस्तीमध्ये वाढ करणे, सीसीटीव्ही आणि देखरेख यंत्रणा सक्षम करणे, नियमभंग करणाऱ्या वाहन चालकांवर कठोर दंडात्मक कारवाई करणे तसेच अधिकृत पार्किंग सुविधांचा वापर सक्तीचा करणे अशा विविध मागण्या करण्यात आल्या आहेत। सदर तक्रारवजा निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा प्रमुख श्री उल्हासदादा भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली सादर करण्यात आले। यावेळी ॲडव्होकेट अविनाश पांडुरंग शिडकंडे, उपाध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण महापालिका कामगार सेना, श्री दिलीप पूनमचंद राठोड, महाराष्ट्र सैनिक व विशेष कार्यकारी अधिकारी, श्री भाऊसाहेब घोडके, श्री रोहित जोशी, महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते। या प्रसंगी बोलताना पदाधिकाऱ्यांनी सांगितले की समृद्धी महामार्ग हा महाराष्ट्राच्या विकासाचा महामार्ग असला तरी त्यावरील सुरक्षा धोक्यात येऊ देणार नाही। प्रशासनाने तातडीने कारवाई करून नागरिकांच्या जीविताचे रक्षण करावे, अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने तीव्र आंदोलन उभारण्यात येईल असा इशारा देण्यात आलाय। प्रतिनिधी सगीर शेख खर्डी। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।